नमस्कार. आज आपण बनवणार आहोत मोमोज. मोमोज बनवण्यासाठी पत्तागोबी, गाजर, कांदा आणि शिमला मिर्च चॉपरमध्ये बारीक करून घेतलेले आहे. हे सर्व एका पातेल्यामध्ये टाकून त्यात मीठ टाकून घेऊया. व्यवस्थित मिक्स करून 5 मिनिटांसाठी झाकून ठेवू. 5 मिनिटांनंतर याला पाणी सुटतंय, ते पाणी व्यवस्थित काढून घेऊया. पाणी काढून झाल्यानंतर याला एका प्लेटमध्ये ठेवू. कढईमध्ये तेल टाकून घेऊया. तेल टाकल्यानंतर अद्रक लसूण पेस्ट टाकू. आणि ते भाज्या ज्या आपण पिळून घेतल्यात त्या व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मिक्स करून झाल्यानंतर अर्धा चम्मच काळे मिरे पावडर आणि चवीनुसार मीठ टाकून 5 मिनिटांसाठी परतून झाकून ठेवूया. एका परातीमध्ये मीठ टाकून घेऊ. 2 वाटी मैदा, तेल टाकून पाणी टाकून पीठ मळून घेऊया. पीठ मळून झाल्यानंतर 5 मिनिटांसाठी झाकण ठेवू. इडली पात्रात पाणी टाकून पाणी उकळण्यासाठी ठेवू. एका प्लेटला तेल लावून घेऊया. छोटे छोटे गोळे करून घेऊयात. पुरी लाटून घेऊया छोटी. त्याच्यामध्ये स्टफिंग भरून घेऊया आणि तुमच्या आवडीनुसार तुम्हाला आवडेल तो आकार तुम्ही त्याला देऊ शकता. अशा प्रकारे इथे मला हा जो आकार आवडतोय तो मी बनवून घेत आहे. अशा प्रकारे स्टफिंगमध्ये भरून मोमोज तुम्ही तयार करून घ्या. अशा प्रकारे मोमोज रेडी झालेला आहे. याला आपण 5 मिनिटांसाठी वाफळून घेऊयात. 5 ते 10 मिनिटे इथे वाफळण्यासाठी मी ठेवत आहे. तुम्ही बघू शकता या ठिकाणी 5 ते 10 मिनिटं वाफळून घेऊ. छान असे मोमोज रेडी झालेले आहेत. तुमच्या आवडीनुसार तुम्ही असे स्टीमही खाऊ शकता किंवा त्याला फ्राय पण करू शकता.